तर तरुण भारतच्या राऊंड टेबल या आमच्या विशेष उपक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, आम्ही दर मंगळवारी एखाद्या चालू घडामोडीवर, एखाद्या इश्यूवर असं चर्चासत्र आयोजित करतो. पण त्याच्याशी संबंधित असलेल्या तज्ज्ञ माणसांना बोलवायचं आणि त्यांची मतं त्याच्यावर जाणून घ्यायचं, अशा पद्धतीचा हा आमचा उपक्रम आहे. आम्ही हे पेपरमध्ये तर छापतोच, पण आमचे जे सोशल मीडिया आहे त्याला पण देतो. खूप लोक त्याला फॉलो करतात, बघतात, वाचतात, ऐकतात. तर या आठवड्याचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा नीट परीक्षेचा जो प्रकार सुरू आहे सगळीकडे. आज तर सगळीकडे हेडलाईन आहे, त्या शिवाजी मोठेगावकरांना लातूरच्या अटक केलेली आहे, तेही CBIने अटक केली आहे. मुळात नीट विषयी मला वाटतं 12-15 वर्ष झाली असतील सुरू होऊन. तेव्हापासून दक्षिणेतल्या काही लोकांनी, राज्यांनी, विशेषतः तामिळनाडूने वगैरे याला विरोध केलेला आहे. 12वीच्या मार्कांवर डॉक्टर होणं हे होतं आणि ते तसंच असावं असं त्यांचं म्हणणं होतं, अजूनही आहे. याचं कारण गोरगरिबांना त्यांचं म्हणणं होतं की ज्याच्यामध्ये संधी मिळत नाही. कारण नीट करायचं म्हटलं तर मग क्लासेस वाल्यांकडे जायचं आणि मग त्यांना फिया भरायच्या, ज्या फिया, जे शुल्क गोरगरिबांना, सामान्यांना परवडत नाही, असा एक त्यांचा त्यातला एक मुद्दा होता. नीट चर्चेत राहिली, अजूनही चर्चेत आहे, विशेषतः गैरप्रकारांमुळं चर्चेत राहिले. आता हे गैरप्रकार जे आहेत ते बिहारमध्ये वगैरे आपण ऐकायचं, बिहारमध्ये काही टोळ्या आहेत सक्रिय वगैरे. आता ते बिहार सारखीच परिस्थिती आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणावी अशी आलेली आहे. नाहीतर लातूर पॅटर्न हा जो आहे सगळीकडे आदर्श मानायचा. म्हणजे मला आठवतंय की 25-30 वर्षांपूर्वी लातूर पॅटर्नचा केवढा तरी बोलबाला असायचा, आणि आता तिथल्याच क्लास चालकांपर्यंत त्यांच्या माध्यमातून हा, आता ते काय कोर्टात साबित होईल, काय कोर्टात याच्या आधी लोक गेलेले आहेत नीटच्या विरोधात, माहीत नाही. पण हा एकूणच चिंताजनक म्हणावा असा प्रकार आहे. आणि तो समाजाच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, आमच्यासारख्या माध्यमांच्या दृष्टीने चिंता करावी असा हा प्रकार आहे. कारण आपल्या मुलानं, मुलीनं, पाल्यानं डॉक्टर व्हावं हे स्वप्न अगदी त्याला पहिलीत घातल्यापासून आपल्याकडं पाहिलं जातं, आणि त्याचा पाठपुरावा करत असताना पालकांना काय काय झेलावं लागतं हे पालकांनाच माहिती, आणि तो विद्यार्थी काय प्रेशरमधून जातो हे त्या विद्यार्थ्याला माहिती. आणि अशा वेळी, अशा काळात नीटमध्ये या पद्धतीचा गैरप्रकार समोर यावा हे क्लेशकारक आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की तुमच्यासारख्या सगळ्या मान्यवरांना, त्यातल्या तज्ज्ञांना, पालकांना, विद्यार्थ्यांना याच्यात बोलवावं आणि याच्याबद्दल एक सांगोपांग चर्चा घडवून आणावी. आता विनंती अशी आहे की तुम्ही तुमची मतं मांडावीत. आम्ही ती वर्तमानपत्रामध्ये देऊ, आमच्या सोशल मीडियाला देऊ, साधक बाधक काय ती आपण चर्चा करूया. आम्ही काही याच्यातले तज्ज्ञ नव्हतो. आम्ही मुळात पत्रकार कुठल्याच विषयातले तज्ज्ञ नसतो. आम्हाला समाजात जे जे काही घडतं त्याच्यावर साधक बाधक आणि तत्वबोध त्यातला जो आहे चांगलं जे ते समाजापर्यंत जावं असा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या बाजूने तुमची ओळख करून देऊ आणि तुमचं नीट विषयीचं तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही एकेकाने सांगायला सुरुवात करावी. काही असं वेळेचं म्हणून असं काही बंधन नाही. तुम्ही तुम्हाला हवा तो वेळ घ्यावा आणि तुमची मतं मांडावीत अशी विनंती करतो. नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर मंजिरी देसाई मोरे, चेअरमॅन शिक्षण प्रसारक मंडळ अँड ऑल्सो सिनेट मेंबर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी, ॲज वेल ॲज अकॅडमिक काउन्सिल मेंबर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी, ॲज वेल ॲज मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी. तर एक संस्थाचालक, एक शिक्षक आणि विविध विकास मंडळ असतील किंवा अकॅडमिक बॉडीज आहेत त्याच्यावरती एक मी सदस्य म्हणून पण आहे. तर बरेचसे कॉलेजेस, स्कूल्स आमचे आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे, ज्युनियर कॉलेजेस आहेत, सिनियर कॉलेजेस आहेत. तर संस्थाचालक म्हणून आणि सगळ्याच पर्व्ह्यूमधून मी ही गोष्ट नीटची जी आज तरुण भारतने आज आपल्याला इथे बोलवले आहे चर्चासत्र करण्यासाठी, तर खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. कारण ह्याच्यावर सगळेच माध्यम बोलत आहेत आणि माध्यमातूनच सामान्य जनतेला कळते की काय प्रोग्राम म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकतो. कारण ज्यांचे विद्यार्थी अपियर झालेत फक्त त्यांच्यापुरता हा सीमित नाही आहे. खरं प्रत्येकाच्या घरात आज ना उद्या 10वी-12वीला मुलं येणार आहेत आणि त्यांनाही हे सगळं एन्काउंटर करायचं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी मला ह्यातल्या माहिती आहेत. ॲज अ अकॅडमिशियन ऑल्सो आय नो
की काय असतं आणि हे काय नाही. तर माझ्यापासूनच सुरुवात करायची असेल तर आय डू, अदरवाईज विल लिसन टू द पेरेंट्स फर्स्ट अँड द स्टुडंट बिकॉज दे आर फेसिंग द मोस्ट ट्रॅजिक सिच्युएशन इन द लाईफ. विल लिसन टू देम अँड देन आय विल बी telling some remedies or maybe we'll suggest some remedies. So it will be a very good conference, roundtable conference to discuss about such a big and very hot issue. And hopefully तरुण भारतने एक छान इनिशिएटिव्ह घेतलंय. सुधाकर काशीद साहेब आज इथे नाही आहेत बिकॉज ही इज व्हेरी लर्नेड आणि ह्या गोष्टीकडे ते खूप अगदी इतके वर्ष ते सगळं कव्हर करतायत. तर तेही त्यांचं पण आज आम्हाला हे वाटते, भासते, कमी भासते की ही शुड हॅव बीन देअर. एनिवे, थँक्स फॉर कॉलिंग मी एव्हरीबडी ह्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. माझं नाव प्राची अभिजित बकरे. मी विवेकानंद शिक्षण संस्था ताराबाई पार्क कोल्हापूर इथं शिक्षिका म्हणून काम करते, आता कार्यरत आहे. आणि जसं मॅडमनी म्हटलं तसं आता नीट एक्झामचं पेपर लीक होणे ही सगळ्यांचीच ही एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्यांच्या बाबतीतच सर्व पालकांच्या मनात आता भीती निर्माण झाली की आपल्या मुलांचं भविष्य सेफ आहे की नाही. म्हणजे मला सुद्धा ह्याच इश्यूवर म्हणजे आपल्याला डिस्कस करायचं आहे की काय मग आता एवढा मोठा नॅशनल लेवलची जी एक्झाम आहे, नीट ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे आणि हा असा नॅशनल लेवलचा जर एक्झाम मधला पेपर जर लीक होत असेल तर हे मला एज्युकेशन सिस्टीमचं फार मोठं फेल्युअर वाटतं, म्हणजे माझ्या मते तरी. तुम्हाला या बाबतीत बाकीच्यांना आणि काय ह्याच्या बाबतीत वाटतं हे त्यांनी त्यांचं डिस्कशन करावं. कारण फार मोठं फेल्युअरच आहे हे की मोठा असा नीट लेवलचा पेपर फुटणे, लीक होणे. मग एज्युकेशन सिस्टीमवर कितपत आपण विश्वास ठेवायचा, असं माझा मोठा प्रश्न आहे. पहिला प्रश्न हा आहे. दिवस रात्र मुलांनी जे कष्ट केले, रात्र जागून 8-8, 9-9 तास जो अभ्यास केला, त्या अभ्यासाचं म्हणजे काहीच ह्यात म्हणजे फेल्युअरच झालं ह्या एक्झामच्या पेपर फुटीमुळं. नंतर मग त्यांची पूर्ण स्वप्नांचा पूर्ण भंग झालेला आहे तिथं. आणि माझी मुलगी पण तिनं अपियर फर्स्ट टाइम केलं होतं तिनं नीट अपियर, आणि तिचे मार्क्स पण चांगल्या प्रकारे आले होते की तिला गव्हर्नमेंटमध्ये सीट मिळेल इथपर्यंत तिनं मार्क्स स्कोर केले होते. पण ह्या ज्या बातम्या ज्या आल्या न्यूजमधून किंवा ह्याच्या माध्यमातून, त्यानंतर पूर्ण ती कोलॅप्स झालेली आहे, तिचं पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे. माझ्याच मुलीचं नव्हे तर अशा लाखो भारतातील मुलांचं खच्चीकरण झालेलं आहे ह्या एज्युकेशन सिस्टीमच्या फेल्युअरमुळे, असं मला वाटतं. 3 मेला 2026 पेपर होता आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने HSC बोर्डनं जो विद्यार्थ्यांचा 12वी HSC बोर्डचा जो निकाल लावला तो अगदी नीट पेपरच्या आदल्या दिवशी लावला. हे एक मला म्हणजे फार म्हणजे निर्णय हा चुकीचा वाटतोय. कारण मुलं त्या नीट प्रिपरेशनमध्ये त्या फेजमध्ये असताना, आणि हा जो 12वीचा निकाल जो लागला तो टफ लागलेला आहे. ह्या वर्षीचा निकाल हा कम्पॅरेटिव्हली टफ लागलेला आहे आणि त्या पर्सेंटेजमुळं, त्या रिझल्टमुळं सुद्धा मुलांचं फार म्हणजे आदल्या दिवशीच, पेपरच्या आदल्या दिवशीच फार त्यांचा म्हणजे जो मूड ऑफ होण्याचं काय झालेलं आहे ते काम, ते म्हणजे कॉन्फिडन्स लेवलच त्यांची कमी झाली. कारण एकंदरच तो रिझल्ट कमी लागला. जी मुलं 90% पर्यंत होती, 80-90%, त्यांचा निकाल 60-70 पर्यंत आला. आणि त्यामुळं सुद्धा हे जो निकाल लावला HSC बोर्डानं तो सुद्धा एक मला चुकीचा निर्णय वाटतो. नीट पेपरच्या आदल्या दिवशी निकाल लावणे 12वी बोर्डाचा हे कितपत योग्य आहे? मुलांच्या मनाचा तुम्ही काहीच विचार करत नाहीये का याच्यात? गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी तनिष्का अभिजित बकरे. मी ह्याच वर्षी 12th स्टँडर्ड अपियर केलं होतं आणि बोर्ड एक्झाम सुद्धा दिली होती आणि नीट जी आहे मेडिकल एंट्रन्स एक्झाम त्यालाही मी अपियर झाले होते. आमचं जे कोचिंग असतं ते ऑलमोस्ट 9th-10th पासून सुरू होतं. 9th-10thला फाउंडेशन कोर्सेस असतात, ते फाउंडेशन कोर्स पण मी अपियर केले होते आणि प्लस 11th-12th स्टँडर्ड नीट कोचिंग मी केलं होतं अलॉंग विथ स्टँडर्ड 12th बोर्ड एक्झाम्स. आमची बोर्ड एक्झाम्स झाली फेब्रुवारीमध्ये. त्यानंतर 3rd of मेला आमची नीटची एक्झाम झाली
आणि त्याच्या आदल्या दिवशीच बोर्डचा रिझल्ट लागला. म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता तो. मी जे कॅल्क्युलेट केलेले, मला जसे पेपर गेले होते ते मार्क्स तर आलेच नाहीत, पण खूप कमी मार्क आले. खूप अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता. त्यामुळं नीटच्या आदल्या दिवशीच खूप कॉन्फिडन्स लो झाला माझा. आणि नीटच्या पेपरमध्ये पण त्याचा थोडासा इफेक्ट जाणवला. पण पेपर नीटचा कम्पॅरेटिव्हली यावर्षी इझी होता. पण आणि नीटचा पेपर झाल्यावर जेव्हा मी घरी आले तेव्हा मी माझे मार्क्स कॅल्क्युलेट केले. ते म्हणजे खूप चांगले, म्हणजे मला गव्हर्नमेंट सीट मिळेल असे चांगले मार्क्स होते. आणि पण ज्या दिवशी हे नीट रद्द झाली असं जेव्हा मी न्यूजमध्ये वाचलं तेव्हा मी पूर्ण दिवस जी हे सिच्युएशन फेस केली ती फक्त मलाच माहिती आहे. ॲज अ स्टुडंट ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यासाठी ज्या लेवलचं प्रेशर आणि ज्या लेवलचं कॉम्पिटिशन हे आम्ही एक्सपिरियन्स करत असतो अखंड 2 वर्ष. आम्ही लिटरली सगळे फेस्टिवल्स, फ्रेंड्ससोबत बाहेर जाणं किंवा फ्रेंड्सना भेटणं, फॅमिली मेंबर्सना भेटणं किंवा फॅमिली फंक्शन्स अटेंड करणं, हे आम्ही सगळं 2 वर्षासाठी बाजूला ठेवलेलं असतं. सगळ्यापासून एक अलिप्त राहिलेलो असतो ह्या एक्झामसाठी. पण त्या गोष्टीचं जे रिझल्ट आहे हा मला असा जर मिळत असेल तर मग जे पुढचे जे आहेत बॅचेस त्यांनी विचारच करायला पाहिजे जेव्हा अपियर करतो. Over 22 lakh students appear for this exam and hardly 50,000 to 60,000 medical seats are available. In such high competition, we survive, we study, we hustle, and at the end of the day, when we get to know that our futures are sold for 10,000 rupees. ज्या एक्झामच्या आदल्या दिवशी रात्री आम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करत होतो, बोर्डचा रिझल्ट लागला असून कॉन्फिडन्स लो झाला असून आम्ही त्या एक्झामसाठी प्रिपेअर करत होतो, पण त्याच रात्री अनेक लोकांना 5,000 पोरांना तो पेपर ऑलरेडी त्यांच्या हातात होता. ते त्या पेपरची उत्तरं काढत होते आणि आम्ही नोट्स रिवाइज करत होतो. त्यामुळं खूप डिसअपॉइंट झालोय आम्ही सगळे. ज्या पोरांना 650 प्लस मार्क्स पडत होते या जेन्युइनली अभ्यास करून, आणि जेव्हा कळालं की पेपरच पूर्ण कॅन्सल झालाय आणि नीटचा पेपर परत होणार आहे, परत तो माइंडसेट, ते प्रेशर, ते डिप्रेशन, ती फेस करणं हे खूप खूप अवघड आहे. आणि आता आमची मेंटॅलिटी अशी झाली आहे, परत त्याच बुक्स ओपन करणं, परत तेच सगळं परत शून्यापासून परत स्टार्ट करणं, परत सगळी रिव्हिजन, परत क्लासेस, परत टेस्ट. दॅट इज नॉट इझी ॲट ऑल. आणि द पर्सन हू ॲक्च्युली फेसेस इट, द स्टुडंट्स, वी ॲज स्टुडंट्स हू ॲक्च्युली फेस इट, नो व्हॉट काइंड ऑफ स्ट्रगल अँड व्हॉट काइंड ऑफ प्रेशर वी फेस. आमच्या अकॅडमीजमध्येच खूप कॉम्पिटिशन होत असतं. आम्हाला प्रेशराईज केलं जातं की तुम्हाला इतके मार्क्स पडायलाच पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला कुठेच काही नाही आहे जागा. हे सगळं फेस करणं परत सोपं नाही आहे. जरी गव्हर्नमेंटली हा डिसिजन घेतला असेल आमच्या हितासाठी की पेपर कॅन्सल करून पेपर पुन्हा घेणं, पण ते आमच्यासाठी जरी चांगला डिसिजन तुम्हाला वाटत असेल तरी आम्हाला परत ते सगळं फेस करणं अजिबात सोपं नाही आहे. आम्हाला लिटरली आमचे जे कोचिंग्स आहेत ते 9th पासून सुरू झालेत. 9th पासून आम्ही नीटची प्रिपरेशन करतोय. तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला एकही वेकेशन किंवा एकही सुट्टी दिलेली नाही आहे. इवन वीकेंड्सला, संडेजला आमच्या टेस्ट्स असायच्या क्लासमध्ये. एव्हरी संडे 9th पासून आमच्या ट्युशन्समध्ये या टेस्ट्स असायच्या. त्यामुळं एकही वेकेशन्स आम्ही आमची रूम सोडलेली नाही आहे 4 वर्षापासून. त्याच 4 भिंतीत फक्त अभ्यास करत राहिलोय. आणि त्यातून परत हे असं सगळं होणं, आणि परत ते आम्हाला ह्या वर्षी फक्त 2 महिन्याची ही जी वेकेशन होती नीट नंतरची, ही फक्त 2 महिन्याची वेकेशन्स मिळालेली होती आम्हाला फिरायला किंवा घरातल्यांसोबत टाइम स्पेंड करायसाठी. पण हेही 2 महिने आमच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. आणि आता परत
अभ्यास करून परत आता इथून पुढे परत MBBS ला जरी गेलो तरी वेकेशन कधी मिळेल माहित नाही. त्यामुळं कॉन्स्टंट स्ट्रगल हा केलेला आहे आम्ही आणि परत पहिल्यापासून स्टार्ट करणं हे खूप टफ आहे. आणि रिनीटचा पण पेपर कसा असेल ह्याचा काहीच अंदाज नाही आहे. ह्या वर्षी पेपर कसा येईल ह्याचा थोडाफार मागच्या वर्षीनुसार अंदाज होता, त्यानुसार आम्ही प्रिपेअर केलं होतं, त्यानुसार हा पेपर आलेला. पण आता हा जो रिनीटचा पेपर आहे परत हा कसा येईल माहित नाही. आधी चांगले मार्क्स पडले होते आम्हाला, पण आता ह्या रिनीटला कसा पेपर येईल, कसे मार्क्स पडतील माहित नाही. आणि आता तर अशी पण रुमर्स आहेत आणि असं पण हे आहे की तोही पेपर मिळत आहे टेलिग्राम चॅनल्स वरती, रिनीटचा पेपर. ते लोक आश्वासन देतात की तुम्ही आत्ता पेपर घ्या, आम्हाला नंतर पैसे द्या. असंही ते लोक अजून तो ज्या ग्रुपवरती नीटचा पेपर व्हायरल झालेला टेलिग्रामचा तो ग्रुप अजूनही ऍक्टिव्ह आहे. त्या ग्रुपवरती अजून मेसेजेस येतात की रिनीटचा पेपर्स ऑल्सो अवेलेबल म्हणून. आणि ते इतकंही सांगतात की तुम्ही आता आमच्याकडून पेपर घ्या ऍडव्हान्स 5,000 रुपये देऊन आणि नंतर उरलेले पैसे पेपर झाल्यावर द्या, असंही ते आश्वासन देतात. आता मग आम्ही कसं विश्वास ठेवायचा की तोही पेपर फेअरलीच कंडक्ट होईल. पण ही आता सांगितल्याप्रमाणे ह्या विद्यार्थिनींनी जसं सांगितलं ती सेम अवस्था माझ्या मुलाची आहे. माझा मुलगा आता तो परत एक्झाम ह्याच्या तयारीसाठी परत तो हॉस्टेलला गेलेला आहे. तर त्याची अवस्था हिच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे, सेम हीच अवस्था आहे. आणि तो तरी रिपीट केलेला आहे, कारण आम्ही ओपनमध्ये असल्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंट सीट मागच्या वर्षी मिळाली नाही. मागच्या वर्षीचा पेपर खूप टफ होता आणि त्याच्यामुळं तो परत गेला. आणि पण आता आम्हाला अशी भीती वाटते की त्याची मनस्थिती कशी असेल, कारण तो आमच्या जवळ नाही आहे, आमच्या समोर नाही आहे. ह्याच्या आधीही माझा मुलगा एक नीट दिलाय, तो आता डेंटिस्ट आहे. पण त्यावेळेलाही ह्याच कंडिशनमध्ये आम्ही 3 वर्ष घालवली. आताही मी 3 वर्ष म्हणजे मी आई म्हणून 6 वर्ष मी नीटमध्ये आहे. आणि ह्या नीटचं हे सगळं असं अनप्रेडिक्टेबल हे त्यावेळेला त्याच्या वेळेला कोरोना होता, परीक्षा पुढं जात होती. ह्या सगळ्यामध्ये सरकार म्हणून मुलांच्या मानसिकतेचा विचार करत नाहीये. म्हणजे पालकांचा, आम्ही पालक म्हणून पण आम्ही पण डिप्रेशनमध्ये, मी आई म्हणून कदाचित डिप्रेशनमध्ये मुलांच्या जास्त काळजीमुळे असं होऊ शकत असेल. पण मुलांचा विचार केला तर ते अभ्यासही करतात, बाकीची कॉम्पिटिशन असती, बाकीच्या मुलांबरोबर त्यांना फेस करावं लागतं. आणि तिनं सांगितलं तसं क्लासेसमध्ये कॉम्पिटिशन भयंकर असती. वर्षोनवर्ष मुलं येत नाहीत घरी, त्यांना ते जेवण कसंही मिळत असतं, कसंही झोपत असतात, त्यांना काहीही कशाचंही भान नसतं. तो शेवटच्या दिवशीपर्यंत घरी येणार नाही म्हटला, अभ्यासाला येणार नाही म्हटला, मी तिथेच राहून करतो. तिथून डायरेक्ट तो एक्झामला गेला. आणि ह्या सगळ्यातनं आम्ही सुटलो असं म्हणून बसलो, तर तोपर्यंत हा परत इन्सिडेंट झाला. हे म्हणजे एक असं लज्जास्पद आहे हे भारतासाठी की हे नाही, म्हणजे इतक्या मोठ्या शिक्षण संस्थेत एवढी मोठी एक्झाम आहे आणि हे भारताच्या बाहेर हा कुठल्याही देशामध्ये असा एक्झाम पेपर फुटत नाहीत. म्हणजे हे आपल्यासाठी सुद्धा, म्हणजे भारत देशासाठी सुद्धा हे काही फार चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे सरकारनं आता आमचा आवाज तुमच्या थ्रू पोचेल तर त्याच्यासाठी खूप काळजी प्रिकॉशन घेतात. पण जोपर्यंत मानसिकता मला जे वाईट वाटतं की शिक्षकांनी पेपर फोडला, ह्याचं प्रचंड वाईट वाटतं. कारण माझे आई वडील शिक्षक होते, माझी सगळी फॅमिली, बहीण भाऊजी सगळेच शिक्षक आहेत. त्यामुळं शिक्षक असा वागू शकतो हे असं कधी मी विचारही केला नव्हता. आणि शिक्षकांना माहीत असतं, आणि ते तरी रिटायरमेंटला आलेली लोक आहेत, त्यांना कळायला पाहिजे होतं की मुलं कुठल्या मानसिकतेतनं जात असतात. तुम्ही वर्षोनवर्ष मुलांच्या वेगवेगळ्या मानसिकता बघितलेल्या असतात आणि तुम्ही तरीही सुद्धा त्या मुलांच्या मानसिकतेला तुम्ही म्हणजे एक थोड्याशा रकमेसाठी, पण तुम्हाला पैशाची कमी पण नव्हती, तुम्हाला चांगले पगार असतात, सरकार तुम्हाला चांगला पगार देतो, पेन्शन देतो, सगळं असतं तुम्हाला, आणि तुम्ही थोड्या पैशासाठी तुम्ही स्वतःला विकता. म्हणजे हे एकदम घृणास्पद आहे माझ्या दृष्टीनं. मी तरुण भारतचे आभार मानते की आम्हाला तुम्ही बोलवलं आणि आमचं मत हे सरकारपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करते. आणि ह्याच्यातनं काहीतरी थ्रू आउट नवीन सिस्टीम काढली पाहिजे. आणि हे ज्यांनी आता हे केलंय सगळं त्यांना एक कडक शिक्षा दिली पाहिजे की पुढं हा प्रकार परत घडू नये. कारण हे आज ह्या वर्षी घडलेलं नाही, हे वर्षोनवर्ष घडत आलेलं आहे. हे काय फक्त हे प्रकरण दाबत गेलेत, लपवत गेलेत. आणि आता जे झालेले डॉक्टर जे आहेत ते कितपत सगळेजण
ह्याच्यात नीट थ्रू व्यवस्थित गेलेले आहेत, ह्या सगळा शंकास्पद आहे. आणि तुम्ही माणसाच्या जीवाशी खेळणार, तुम्ही डॉक्टर होणार आहात आणि तरी सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इतक्या खालच्या लेवलला जाऊन करता, हे सरकारनं खरं तर सिरियसली घेतलं पाहिजे. ही माझी एक पालक म्हणून, एक नागरिक म्हणून अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर देशपांडे, एक पालक म्हणून इथे आज हजर आहे. तरुण भारतचे आभार, त्यांनी या विषयावर बोलायला आम्हाला बोलवलं होते. मी गेली 7 वर्ष NTA कंडक्ट केलेल्या नीट परीक्षा या सगळ्या जवळून एक पालक म्हणून बघतो. 7 वर्षापूर्वी NCERT ह्या सगळ्या एक्झाम कंडक्ट करायच्या मेडिकल एंट्रन्सच्या. 7 वर्षापासून सरकारनं निर्णय घेतला की एक चांगल्या पद्धतीची क्वालिटी एक्झाम घेतली जावी, आणखीन एक्झाम कंडक्ट व्हावं म्हणून त्यांनी NTA स्थापना केली आणि NTA त्या एक्झाम कंडक्ट करायला चालू केलं. आणि सुरू केल्यापासून गेल्या 7 वर्षामध्ये अगोदर जे चालू होतं त्यापैकी ते चांगलं होतं म्हणायची परिस्थिती यांची आहे. कोरोना काळात त्यांनी एक्झाम पुढं ढकलणे, एक्झामची वेळ वाढवणे, कमी करणे, त्यातले रिस्ट्रिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. पण बेसिक त्यांच्याकडे गेल्या 7 वर्षामध्ये NTA स्वतःचं एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे होतं की पेपर सेट करणारे तज्ज्ञ त्यांच्या पॅनलवर असायला पाहिजे होते, त्यांची स्वतःची एक गव्हर्नमेंटची प्रेस असायला पाहिजे होती जिथं ते सिक्युअरली पेपर छापू शकतील असे. आता त्यांनी आता जे यांनी फोडला म्हणून जी लोक पकडायला चालू केले, हे रेग्युलर शिक्षक लोक आहेत, त्यांना तुम्ही तज्ज्ञ म्हणून तुम्ही हे काढा, तुम्ही हे काढा, तुम्ही हे काढा. त्यांच्या स्वतःच्या पॅनलवर लोक असायला पाहिजे, त्यांची तज्ज्ञ बॉडी एक असायला पाहिजे जे पेपर सेट करतील सिक्युअर्डली आणि तो त्यांच्या कंट्रोलमध्ये छापला जाईल. असं आता पेपर सेटरनी फोडला का प्रेसमध्ये फुटला गेला पेपर, कसा लीक झाला इथपासून तुम्हाला NTA बॉडी म्हणून काहीच माहिती नाही आहे. सगळं CBI आत्ता तपास करते त्याप्रमाणे एक यायला लागलंय. आत्ता पेपर फुटला, लोक पकडले, हे एका बाजूला क्रिमिनल ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्या संदर्भात CBI काम करतं. दुसऱ्या बाजूला सरकारनं नीट एक्झाम कॅन्सल केली आणि रिनीट घ्यायचा डिसिजन घेतला आणि लोकांना बरं वाटावं म्हणून ते पैसे आम्ही तुम्हाला रिफंड करणार आहे आणि यावर्षी नवीन एक्झामचे काही पैसे घेणारच नाही आहे आणि 15 मिनिटं तुम्हाला वाढवून देणार आहे, अशा सगळ्या बरं वाटावं म्हणून घोषणा केल्या. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही आहे की तुमच्याकडून काहीतरी चुकलं आहे, तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम आता जे फ्रीबीज वाटायचा प्रकार आहे तसाच हा फ्रीबीज वाटायचा प्रकार आहे. तुम्ही फी घेत नाही म्हणता, फी रिफंड करतो म्हणता, 15 मिनिटं वाढ. आता तुम्हाला जर समजतं, आपले मंत्री म्हणतात की सही घ्यायला आणि अमुक करायला तमुक करायला 15 मिनिटं विद्यार्थ्याची वेळ वाया जातो म्हणून मी 15 मिनिटं वाढवून देतो. आता ह्यावेळी त्यांनी 180 अधिक 15 मिनिटं अशी ते वाढवून देतो. तुम्हाला जर मान्य होतं की सह्या घेताना, एक्झाम सॉल्व्ह करताना सह्या घेण्यासाठी ह्या सगळ्या टेक्निकॅलिटीज कम्प्लीट करायला 15 मिनिटं जात आहेत, तर ते तुम्हाला अगोदरच माहीत होतं, तुम्ही अगोदर का 15 मिनिटं देत नव्हता? आत्ता 180 प्रश्नाला 180 हे मिनिटं हे तुम्हाला अगोदर मान्य होतं, तुम्ही अगोदर 15 मिनिटं का देत नव्हता? बरं, कोरोना काळात 15 मिनिटं देत होता तुम्ही, मध्येच तुम्ही 15 मिनिटं द्यायची बंद केली. आता परत फ्रीबी वाटल्यासारखं 15 मिनिटं दिली. हे तुमचं स्वतःचं काय धोरण आहे की नाही? साधारणपणे 23 लाख विद्यार्थी बसतात, प्रत्येकाकडून 1,500 रुपये तुम्ही फी घेता, म्हणजे साधारणपणे ढोबळ मनाने 500 कोटी रुपये तुम्ही कंडक्ट करताय. मग तुम्हाला दरवर्षी एक्झाम व्यवस्थित कंडक्ट करणे आणि सिक्युअर्डली त्याचे सगळे प्रोसेसिंग करणे आणि निकाल लावणे, एवढ्यासाठी 500 कोटी रुपये पुरे होत नाहीत. मग हे 500 कोटी घेऊन तुम्ही व्यवस्थित कंडक्ट करू शकला असता. पैसे पण आहेत तुमच्याकडे, पण गव्हर्नमेंटनं तुमची व्यवस्थित एक्झाम घेण्यासाठीच नेमणूक केलेली आहे. तरी पण तुम्हाला हे कोणाचं काय NTAचं तुमच्या शिक्षकांच्यावर किंवा तुम्ही त्यांना पेपर सेट करायला दिलेत त्यांच्यावर नियंत्रण कायच नाही आहे. बरं, आत्ता एक 3 लोक 4 लोक 5 लोक तज्ज्ञ तुमच्या बॉडीवरचे होते म्हणून त्यांना तुम्ही CBIनं अरेस्ट केले. एका माणसाकडे किंवा 3 माणसांच्याकडे किंवा 4 माणसं, आपण प्रत्येक सब्जेक्टचा एक 4 माणसं पकडू, 4 माणसांच्याकडे सगळा पेपर असतोच कसा? म्हणजे तुम्ही त्या एका सब्जेक्टच्या एका माणसावरच सगळा पेपर सेट करण्याची जबाबदारी दिली होती का? प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही 3-4 टेक्निकल लोकांची पॅनल का केलेली नव्हती? हे तुम्ही एवढ्या
त्रुटीच्या आणि तोकड्या व्यवस्थेवर तुम्ही नीटसारखी एक्झाम कंडक्ट करत होता का? आता 4 माणसं पकडलीत त्यांनी, शिक्षक पकडले, त्यांनी पेपर सेट केला म्हणून. म्हणजे त्या प्रत्येक माणसाकडे एक एक विषयाचा अख्खा पेपर फुटला असेल का? नाही. म्हणजे तुमच्यातलं कोणतरी अजून सामील आहे आणि तुम्ही भलत्याच कोणाला तरी पकडताय. ह्या बऱ्याचशा त्रुटी आहेत, त्याच्यावर पण काम करायला पाहिजे होतं. आता हे फ्रीबीज दिल्यासारखं मी री एक्झाम ही सुद्धा फ्रीबीज आहे. परत त्याच्या पुढे आता कालची घटना, माझा एक मुलगा आता यांनी सांगितलं तसं, तो आता डेंटिस्ट कम्प्लीट केला. त्यानं मला दुपारी सांगितलं, बाबा हे प्रायव्हेट माफिया म्हणून चॅनल आहे टेलिग्रामवर, त्याच्यावर 21 तारखेचा पेपर अवेलेबल आहे. हे चॅनल आहे, मी बघितलं ते चॅनल आहे प्रायव्हेट माफिया या चॅनलवर. यापूर्वी पण त्याच चॅनलवरून पेपर अवेलेबल झालेला होता. आता हे लोक ज्यांना पकडायला की ती सगळी त्यांची कनेक्शन वेगळी आहेत. की टेलिग्राम चॅनलचं वेगळं आहे. टेलिग्राम चॅनलवर अख्खा पेपर 12 नंबर सेट गेल्या वेळी पब्लिश झाला होता. काल पण मी पेपर बघितला तो. म्हणजे त्याची जाहिरात टेलिग्रामवर पेपर अवेलेबल असल्याची जाहिरात इंस्टाग्रामवर आहे आणि तिथे तो पूर्ण पेपर दिसतो. तुम्ही फक्त पैसे द्यायचे त्या चॅनलवर जाऊन आणि तो पेपर घ्यायचा. मग 21 तारखेच्या पेपरचं काय होणार आहे? मग कुठल्या भरोश्यावर 21 तारखेपर्यंत मुलांनी परत राबायचं आहे? हे एवढे अजूनही सगळे प्रश्न येणार आहेत. आता CBI आता लोकांना पकडतंय. अजूनही काही जण म्हणतात की टिप ऑफ आईसबर्ग आहे. मग तो आईसबर्ग कधी ओपन होणार आहे? मग पुढचा पेपर आता 2 वेळा तुम्ही नीट घेणार का? दुसऱ्यांदा घेता, आता हे फुटलं तर त्या पुढे करणार काय परत? ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार आहे? सरकारला वाटतं की प्रत्येक वेळी काहीतरी फ्रीबीज प्रत्येक सेक्टरला द्यायचे आणि आपली जबाबदारी पूर्ण रिकामी करायची. आता विद्यार्थ्यांना फ्रीबीज दिलेत त्यांनी. हे सरकारला ही जबाबदारी घेण्यापेक्षा फ्रीबीज वाटण्यातच जास्त गंमत वाटते. असं सगळं ते आहे. बट त्याच्या पाठीमागचं विद्यार्थी इतके प्रयत्न करत असतो, त्याची फॅमिली एवढी डेडिकेटेड हे करत असते, त्याच्यावर काम करणारे शिक्षक, त्याच्याशिवाय मुलाला मार्क पडावे असे शिक्षक सुद्धा काहीच दुसरा विचार करत नसतात. जेवढा विद्यार्थी इन्व्हॉल्व असतो तेवढे त्याचे पालक आणि त्याचे शिक्षक. म्हणजे ही साधारणपणे एक विद्यार्थ्याला नीट पास करायचं तर साधारणपणे एक 8-10 लोकांची टीम 2-2, 3-3 वर्ष राबत असते आणि सरकारला त्याचं काहीच पडलेलं नसतं. हे त्रास देणार आहे. त्याच्या पुढचं अजूनही भीती आहेच. ते होणार आहे की नाही, ते झाल्यानंतर तो फुटणार आहे की आहे, त्याचे रिझल्ट फेअरली लागणार आहेत का, हे सगळे प्रश्नाला अजून प्रश्नचिन्ह आहे. तसंच आहे. नमस्कार, माझं नाव अक्षय शेळके आणि मी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस अर्थात NSUI या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. सर्वप्रथम मी तरुण भारत या वृत्तवाहिनीचे खास करून आभार व्यक्त करतो की त्यांनी सरकारच्या या शिक्षण व्यवस्थेवर जनतेचा जो किंवा पालकांचा जो रोष आहे ते दाखवण्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यासाठी हे चर्चासत्र भरवलं, जी वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची मानली जाणारी ही नीटची जी एक्झाम आहे, यासारख्या एक्झामचा पेपर जर लीक होत असेल तर विद्यार्थ्यांनी सरकारवर म्हणजे सरकार म्हणून ज्यांनी पालकत्व सर्व जनतेचं स्वीकारलेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का, हा सर्वात प्रथम या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, थोडं म्हणजे राजकीय बोलतोय असं नाही, पण 2014 सालापासून ज्यावेळेपासून भाजपचं सरकार या ठिकाणी सत्तेत आलं त्यावेळेपासून हे पेपरफुटीचे प्रकार वाढलेत असं माझा आरोप आहे. जवळपास 2014 पासून 2026 पर्यंत 90 ते 95 पेपरफुटीचे प्रकार या ठिकाणी समोर आलेले आहेत. आणि एवढे पेपर फुटत असून देखील सरकार या ठिकाणी त्याच्यावर गांभीर्याने विचार करत नाही. आजच आता नीट पेपरफुटीचा प्रकार जो उघडकीस आला, आता कारवाई सरकार करते ज्या पद्धतीने सर आता म्हणले की जे क्लासचे टीचर्स आहेत किंवा अन्य कोणी त्यात सामील आहेत त्यांना पकडण्याचं या ठिकाणी सरकार काम करते. पण खरंच त्यांनीच हा पेपर फोडलाय का आपल्या माध्यमातून या ठिकाणी कुठली व्यवस्था कार्यरत आहे जी अशा पद्धतीनं बोगस डॉक्टर भरती करून घ्यायचं, म्हणजे पेपर फुटी करून डॉक्टर भरती करून वशिलेबाजी करून डॉक्टर भरती करून घ्यायचे
आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबतच नागरिकांच्याही भविष्यात आयुष्याशी खेळायचं, असा एक प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना आज खऱ्या अर्थानं पडलेला आहे. दुसरी गोष्ट, जे काही पेपर फुटीचे प्रकार आज या ठिकाणी घडतात त्यात सरकार कोणत्या पद्धतीने कारवाई करते. आज विद्यार्थ्यांनी गोव्यातल्या असतील, अन्य ठिकाणच्या असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या. आज या ठिकाणी या चर्चासत्रात बसलेले पालक असतील, विद्यार्थिनी असेल, त्यांचे अश्रू बाहेर काढण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. तर सरकार जोपर्यंत एक चांगली व्यवस्था एक ठिकाणी या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू होण्याचं स्वप्न या ठिकाणी बघत आहेत, नागरिकांना आश्वासन देत आहेत की आपण जगावर आपण 1 नंबरवर असू. पण ज्या देशाची शिक्षण व्यवस्था अतिशय ढिसाळ असेल, ज्या देशात शिक्षण व्यवस्थेला प्राधान्य सरकार देत नसेल, त्या देशाला कोणतं आमिष दाखवून या देशाचे पंतप्रधान आपण या देशात विश्वगुरू आहोत म्हणून सांगत आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची जर या सरकारला काळजी नसेल, चांगले विद्यार्थी घडवायचे नसतील, चांगले डॉक्टर, इंजिनियर, अन्य क्षेत्रातील विद्यार्थी जर त्यांना घडवायचे नसतील, तर त्या देशाने मला वाटते त्या देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला असं चुकीचं आश्वासन देऊ नये. आणि इथून पुढे देखील जर असेच पेपर फुटीचे प्रकार घडणार असतील तर विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसायचं का नाही, किंवा या परीक्षा द्यायच्या का नाहीत, अभ्यास सिरियसली. आता या पद्धतीनं या विद्यार्थिनीने सांगितलं की आम्ही 1-2 वर्ष 6 महिने काय असेल ते सगळं काही कॉम्प्रोमाइज करून या परीक्षा देतोय. परंतु आदल्या दिवशी 12वीचा रिझल्ट लागणे, त्यानंतर पेपर फुटीचा प्रकार घडणे आणि ही सर्व केलेली मेहनत वाया जाणे, याला कोण कारणीभूत आहे? तर ह्या सर्व प्रकार आणि ह्याला विचारण्याचं काम जनता, पालक असतील, विद्यार्थी असतील, हे सरकार म्हणून सरकारलाच या ठिकाणी प्रश्न करू शकतात. ते काय त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे NTA कडे जाऊ शकत नाहीत की तुम्ही कशा पद्धतीने काम करताय किंवा काय. सरकारला प्रश्न विचारणे हे जनतेचं काम आहे आणि सरकार म्हणून त्याची उत्तरं देणं हे पण सरकारचं काम आहे. शिक्षण मंत्र्यांनी आज त्यावर काय स्टेटमेंट दिलं, त्यावर काय कारवाई केली, हे सुद्धा आज या ठिकाणी जनतेला कळलेलं नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करून शिक्षणाचा बाजार मांडणं या सरकारनं थांबवावं आणि जे या पेपर फुटीत कारणीभूत आहेत त्या सर्वांना आपलं नुसतेच क्लासेसचे टीचर्स आणि बाकीचे कोण असतील त्यात अन्य, हे सोडून अन्य कोण त्यात सामील आहे का, सरकार म्हणून आपल्यातलाच व्यक्ती कोण त्यात सामील आहे का जो अशा प्रकारचे पेपर फोडतोय, तर हे सत्य सरकारनं जनतेसमोर आणावं असं मला या ठिकाणी वाटतं. नाही, मुळात विद्यार्थी संघटना या प्रश्नावर गप्प नाही आहेत. आम्ही या पेपर फुटीविरुद्ध 2 दिवसापूर्वी आंदोलन देखील केलेलं आहे आणि आपण ज्या पद्धतीनं म्हणताय की काय युनिव्हर्सिटीत बरेच भ्रष्टाचार होत आहेत किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतात, तर आता अशी कंडिशन आहे सरकार म्हणून की एखादा आता इथं बरेच शिक्षक पण आहेत, विवेकानंद शिक्षण संस्था असेल बाकी, तर त्यांना अशी आता मनात भीती आहे की आपण जर एखादा गैरकारभार घडत असेल किंवा एखादा आता ज्या पद्धतीने पेपर फुटला असाच कुठला जर शिवाजी विद्यापीठात असेल, अन्य कोणत्याही विद्यापीठात असेल, जर चुकीचा प्रकार घडत असेल आणि आपण तो आवाज उठवणे म्हणजे या सरकार विरोधात आपण जर आवाज उठवू तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकरणात अडकवून यातून बाहेर काढलं जाईल, असा प्रत्येक म्हणजे सामान्य नागरिक असतील, या शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक देखील असतील, तर ते बोलायला पुढे येत नाहीत असं आम्हाला वाटते. कारण त्यांना कुठेतरी सरकारच्या विरोधात जर बोललं तर त्यातून कुठल्या तरी प्रकरणात अडकवून त्यांना ह्या सिस्टीम मधून बाहेर केलं जाईल, अशा पद्धतीचं आज वातावरण सगळीकडेच आहे. या देशात असेल, राज्यात, शहरात, प्रत्येक शहरात आहे. त्यामुळं याआधी असं व्हायचं की कुठलीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्या विभागाशी संबंधित जे लोक असतील तर ते बेधडकपणे सरकारवर बोलू शकत होते, त्यांच्यावर जे चुकीचं असेल ते चूक म्हणून दाखवत होते. पण आता आता आमदारांच्या मनात एवढी भीती आहे प्रत्येक की आपण जर एखाद्या सरकारविरुद्ध आंदोलन केलं तर माझ्या मागे ईडी लागेल. तर ह्याच पद्धतीनं आज सगळं जनतेच्या मनात आणि शिक्षण संस्थांच्या अन्य काही घटक असतील तर या मनात आहे की आपण काय गैर घडत असेल आणि आपण ते जर समोर आणलं तर आपल्याला ह्या व्यवस्थेतून बाजूला केलं जाईल. त्यामुळं आज सर्वजण गप्प आहेत. पण आपण ज्या पद्धतीनं म्हणला त्या पद्धतीनं आम्ही
काँग्रेस पक्ष म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अडचणीत पुढे असणार आहोत. नीटच्या विरोधात देखील या विरोधात देखील पेपर फुटी विरोधात देखील आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि यापुढेही करत राहू. जरी कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना यापुढे आली तरी आम्ही गप्प बसणार नाही. नमस्कार, मी वेदांत कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा संयोजक आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आता आपण जी काय चर्चा करतोय आणि जे काय आता सध्या जे नीट आणि या राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या परीक्षांच्या बद्दल जे चालू आहे, म्हणजे ज्या प्रकारे जी पेपर फुटीची प्रकरणं किंवा इतर गोष्टी आणि या मानसिकता जी काय आता या समाजामध्ये काही पालकांमध्ये आणि काही शिक्षण क्षेत्रामधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जी झालेली आहे की पैशासाठी किंवा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तींसाठी आपल्या मुलांसाठी काही रुपये खर्च करून, काही पैशांवरती खर्च करून ज्या प्रकारे हे पैसे घेऊन पेपर फुटी चालू आहे आणि जे काही संस्थांमध्ये किंवा या ज्या अकॅडमीजमध्ये जे अकॅडमीकरण म्हणजे झालेलं आहे शिक्षण क्षेत्राचं, शिक्षक आपले सरकारी पैसे घेऊन जे कॉलेजेसमध्ये शिक्षक आहेत, तर त्या कॉलेजेसमध्ये शिकवण्यासाठी तिथं विद्यार्थी नाहीत. तिकडे शिक्षकांना न शिकवता पगार मिळत चालले होता आणि जे विद्यार्थी पूर्ण अकॅडमीज मध्ये चाललेत, काही इलिगली कॉलेज आणि टाईप करतात अकॅडमी मध्ये, त्याचा पूर्णपणे विरोध विद्यार्थी परिषद म्हणून पहिल्यापासून आपण करत आलोय. विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही संपूर्ण देशभरामध्ये या विषयात आंदोलन सुद्धा केलं. दिल्लीमध्ये आपलं मोठं आंदोलन झालं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं आंदोलन झालं आणि पूर्णपणे विद्यार्थी परिषद म्हणून NTA आणि शिक्षण मंत्रालयाला आम्ही जबाबदार यासाठी आम्ही धरतोय. कारण 22 लाख जवळजवळ विद्यार्थी या परीक्षांमध्ये आहेत आणि या परीक्षांच्या काही 5 मिनिटांमध्येच त्यांचं आयुष्य, म्हणजे जी 2-3 वर्ष त्यांनी केलेली मेहनत आहे ती पूर्णपणे पाण्यात मिळवण्याचं काम हे या NTA सुद्धा केलेलं आहे. आणि पूर्णपणे विद्यार्थी परिषद म्हणून आमची अशीच भूमिका आहे की जोपर्यंत यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांना कुठल्याही राजकीय संरक्षण न देता, कुठल्याही प्रशासकीय संरक्षण न देता पूर्णपणे एक क्लिअरली आणि ओपनली पारदर्शक यामध्ये जी काय कारवाई CBI करायला पाहिजे आणि सरकारनं देखील यामध्ये पूर्णपणे जी मानसिकता जी आतापर्यंत बिघडत चालली आहे, गेली 3 वर्ष झालं आपण बघतोय की दरवर्षी नवीन प्रकरण येत आहे, नवीन कोणतरी येऊन हे पेपर फुटीचे प्रकरण चालले. आतापर्यंत जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांचा देखील कल जो आहे तो कॉलेजकडे फार कमी झालाय. आज आपण कॉलेजमध्ये पण परिस्थिती बघितली तर शिक्षक रिकामे बसलेले असतात आणि शासनाच्या म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या खिशातून आज, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून आज हे पैसे जाऊन यांचे पगार आपण दिले जातात, पण तिथं विद्यार्थी जात नाहीत आणि इलिगली टायअप केलं जाते कॉलेज आणि अकॅडमीज मध्ये आणि पूर्णपणे सगळे विद्यार्थी जे अकॅडमीजकडे वळले जात आहेत. थोडंफार हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की या अकॅडमीजमुळं आणि प्रायव्हेटीकरण झालेलं आहे त्यामुळं जे सरकारी किंवा जे शासनाचं जे चाललेलं आपली यंत्रणा आहे, म्हणजे जे शिक्षण यंत्रणा आहे जी आधीपासून चाललेली आहे, जे शिक्षक पगारावरती जे आपल्या सर्वसामान्यांच्या खिशातून पगार जात आहेत त्या पगारावरती जे शिक्षक तिथं शिकवण्यासाठी आहेत, तिथं कॉलेजमध्ये विद्यार्थीच जात नाहीत आज. आणि आज पूर्णपणे या अकॅडमीजकडे जातात. ह्या अकॅडमीजना कुठं ना कुठेतरी आवरणं थोडंफार गरजेचं आहे आणि आज सरकारनं देखील यामध्ये काहीतरी भूमिका घेतली पाहिजे की अकॅडमीजना पूर्णपणे आपला विरोध नाही आहे, विद्यार्थी परिषद म्हणून कधीच विरोध केला नाही, पण थोडंफार पण जरा बघितलं आपण जर कॉलेजेस चालूच नाहीत, आज जर कॉमर्स किंवा बाकीच्या जर विषयां बघितले तर आज तिथं विद्यार्थी संख्याच कमी आहे. विद्यार्थ्यांची कुठं ना कुठं मानसिकता झाली की बाबा हे सगळं कॉलेजमध्ये न जाण्यापेक्षा कुठेतरी MIDC मध्ये जाऊन काम करावं, कुठे जाऊन इकडे दुसरीकडे काम करावं, अशी मानसिकता थोडीफार यासाठी झाली. आणि जर नॅशनल लेवलच्या या एवढ्या मोठ्या परीक्षा संदर्भात जर अशा प्रकारचे जे हे पेपर फुटीसारखी प्रकरण किंवा पैसे खाऊन जर भ्रष्टाचार होत असेल तर ही पूर्णपणे गांभीर्याची बाब आहे. आणि भारत हा आपला युवकांचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जातं. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान पुरुष आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली ते या भारतातून झालेले आहेत. आणि महाराष्ट्रातून खास करून जर अशा प्रकारच्या घटना घडणं ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याबद्दल शिक्षण मंत्रालयानं आणि NTA देखील ही जबाबदारी पूर्णपणे घेतली पाहिजे अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागणी. आणि यानंतर देखील अशा प्रकारच्या जर घटना घडल्या, कुठेतरी घटना घडल्या तर त्याला पूर्णपणे विरोध आणि या विरोधात तीव्रपणे आंदोलन करण्याची भूमिका विद्यार्थी परिषदेने घेतलेली आहे. याबद्दल मोठ्या लेवलला चळवळ आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू हे मी इथं सांगतो. आज आता जर आपण बघितलं तर दिल्लीमध्ये जे NTAचं कार्यालय आहे किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, आज आपण तिथं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पुणे जिल्हा असू दे, सोलापूर जिल्हा असू दे, नगर जिल्हा असू दे, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घेऊन निदर्शनं पण या विषयात व्यक्त केलेली आहेत. त्याचबरोबर जर आता तुम्ही म्हणला की ऍक्टिव्हली काम करत नाहीत, पण आज जर शिवाजी विद्यापीठाचं जर बघायला गेलं
तर शिवाजी विद्यापीठामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना घेऊन आंदोलन विद्यार्थी परिषदेनेच केलेलं आहे. परवाच जसा अलीकडचा जर विषय बघितला आपण, जुबली फंड म्हणून जो फंड विद्यार्थ्यांकडून घेतला जात होता, त्या विषयात आपण तीव्रपणे आंदोलन त्या ठिकाणी सिनेटमध्ये घुसून करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिसांनी देखील विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, नंतर माफी देखील मागितली. अशा प्रकारे अनेक गोष्टींबद्दल म्हणजे ज्या ज्या काही समस्या समोर येत आहेत त्यांच्या विषयात आपण तीव्रपणे आंदोलन करण्याचा भूमिका मांडतोय. आणि प्रत्येक वेळेला आपले प्रेस नोट्स असतील किंवा इतर गोष्टी का पूर्ण प्रांत म्हणून असेल किंवा सेंट्रल लेवलला आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये भूमिका घेतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या ज्या काही समस्या येतील किंवा विद्यार्थ्यांसाठी ज्या काही शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्याचे असतील, आपले जे अधिवेशन होतात, राष्ट्रीय अधिवेशन होतात, आता मध्ये गेल्याच नाशिकच्या अधिवेशनामध्ये देखील आपण या विषयामध्ये आणि जे काय विद्यार्थ्यांची संख्या जी कॉलेजमधून कमी होत चालली आणि त्यांचं जॉब लेवलला जे काय जॉब करण्यासाठी किंवा एक 12वी नंतर झालं की विद्यार्थ्याला वाटते की पुढचं शिक्षण घेणं गरजेचं नाही आहे, इकडे जे काय थोडीफार मेंटॅलिटी होते आहे या विरोधात ह्याच्यासाठी पण आपण चळवळ एक राबवतोय. विद्यार्थी परिषद म्हणून आपण परिसर चलो असं अभियान पण राबवतोय, जेणेकरून जे विद्यार्थी कॉलेज कॅम्पसवर कमी येत आहेत तर त्यांच्यासाठी काय करता येईल असं पण आपण त्याचा प्रयत्न करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये पण आपण हे देखील करू. नाही असं नाही आहे की कॉलेजमध्ये शिकवत नाहीत असं पण आपल्याला पूर्णपणे म्हणता येणार नाही, पण थोडंफार आता काय झालंय की इलिगली थोडं टायप्स केले जातात काही कॉलेजेसमध्ये, म्हणजे जे अकॅडमी सोबत की तुम्ही कॉलेजमध्ये बसलं नाही तरी चालेल, पण तुम्ही अकॅडमीमध्ये जाऊन क्लासेस वगैरे करा आणि डायरेक्ट पेपरला परीक्षेला द्या. ह्या प्रकारचं जे काही चाललंय याकडे थोडं प्रशासनानं पण लक्ष देऊन ह्याची शोध घेतला पाहिजे आणि त्यावरती जे काही संबंधित आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं आमची म्हणणं आहे. दबाव आणण्यासाठी आपलं जे काय मंडळ असेल, जे काय ठरलेले पदाधिकारी असतील त्यांनी वारंवार शिक्षण मंत्रालयाशी बोलणं असेल किंवा जे काही समस्या होतील त्या संबंधितांशी बोलणं असेल, हे आपलं वारंवार चालू असतं. ज्या ज्या विषयात आहेत त्या विषयामध्ये आपण निदर्शनं करतो, आंदोलनं करतो, प्रशासन मंडळाशी बोलतो आणि आतापर्यंत पण आपण ते केलं आणि इथून पुढे पण आपण तेच करणार आहे. इतकी सगळी चर्चा पालकांची, विद्यार्थ्यांची, पालक, परत सगळे विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि मी एक स्वतः पालक म्हणून ह्या नीट लिकेज जे पेपर्स आहेत त्या अनुषंगाने मी आता बोलणार आहे. बेसिकली द रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग, वाय नीट, जे मगाशी आपल्या सरांनी बोललेले आहेत की नीट नसावी असं पण बरेच लोक म्हणतात. काय त्याची गरज आहे? बरेचसे स्टेट्स म्हणतात वी डोंट वॉन्ट नीट. ह्याची का गरज आहे हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या आधी आपण सगळ्यांनी एक स्टेक होल्डर म्हणून किंवा एक पालक म्हणून वी नीड टू स्टँड रिअली स्ट्रॉंग विथ दीज स्टुडंट्स इन सॉलिडॅरिटी. एव्हरीथिंग हॅज हॅपन्ड, दॅट इज हॅपन्ड, बट नाव हे जे लोक फेस करायला आहेत, पालक असतील, विद्यार्थी असतील, वी शुड स्टँड व्हेरी फर्म. वॉट एव्हर इज हॅपन्ड, इट इज अ पास्ट. आय एम टेलिंग टू यू ऑल्सो अँड एव्हरीबडी ऑन दिस प्लॅटफॉर्म. हे झालेलं आहे ते आपल्याला आता फेस करायचं आहे. त्याची कारणं, त्याची उपाययोजना ह्या सगळ्या लेटर ऑन. बट ह्या विद्यार्थ्यांच्या मागे सगळ्यांनी खंबीरपणे आपण पालक म्हणून आणि सगळ्यांनीच, प्रशासनाने पण, शासनाने सुद्धा उभे राहायला पाहिजे. म्हणजे ह्यांना जोपर्यंत ट्रान्सपरन्सी आणि ह्यांची मानसिकता जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ 1 month. वी आर थिंकिंग, बट ह्यांची मानसिकता रेडी व्हायला पाहिजे की हे पेपर देण्यासाठी. आपणच जर खच्चीकरण केलं की हे असंच व्हायला लागलंय, असं नाही होणार, हे पुढे असंच झालं तर इट इज गोइंग टू इफेक्ट देम. बिकॉज यू नो नीट शिवाय आपल्याला आता पर्याय नाही आहे. हे आपल्याला मुलांना द्यावेच लागणार आहे. त्याच्याशिवाय त्यांना एंट्रन्समधून दे हॅव टू गो थ्रू मेडिकल. तुमच्या पालकांची स्वप्न आहेत, त्याला एक चांगला डॉक्टर बनवायचं, त्याला चांगला इंजिनियर व्हायचं आहे. हा जो फेलियर आहे दिस इज सिस्टीम फेलियर. AI जनरेटेड असेल, हँडफुल ऑफ पीपल आर करप्टेड. हँडफुल, नॉट ऑल द सिस्टीम इज नॉट करप्टेड. हँडफुल, अगदी त्यांना पकडायला आले शासन, त्यांना कडक कारवाई करायला आले. शासनाचं आहे धोरण की त्यांना कारवाई करायला पाहिजे. बट यू बिलीव्ह ऑन द सिस्टीम, यू बिलीव्ह ऑन इंडिया, नेशन फर्स्ट. आणि जे पण होईल ते शासनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचं होईल. कारण आजपर्यंत जेवढे पेपर लीक्स, बऱ्याचशा लोकांना असं वाटायला लागलं की ह्याच्या आधी असेच झालेत का, डॉक्टर असेच आहेत का. बट वी आर सर्वायव्हिंग इन कोविड सिच्युएशन. वी हॅव ग्रेट डॉक्टर्स, वी हॅव ग्रेट ब्रेन्स इन अ कंट्री. तर त्याच्यावरती तुम्ही अजिबात संशय घेऊ नका. हे दिस इज अ अनप्रेसिडेंटेड इव्हेंट. शासनालाही माहिती नाही, आता डिजिटलायझेशन झालेलं आहे, AI ची टेक्नॉलॉजी एवढी आहे, तुम्हाला एवढे वेबसाईट्स येत आहेत, सगळे म्हणतात दिस इज ऑल फेक. आपण काय घ्यायचं आणि आपण काय नाही घ्यायचं, देयर इज अ लाईन.
टू स्टुडंट्स ऑल्सो अँड टू पेरेंट्स ऑल्सो. आता खूप लोक फेक नॅरेटिव्ह सांगायला लागलेत की हे पेपर मिळतो ते. यू स्टे व्हेरी स्ट्रॉंग, पेरेंट्स स्टे व्हेरी स्ट्रॉंग, बिलीव्ह इन द सिस्टीम, सिस्टीम इज डुईंग द वर्क. सगळे लोकांनाच हे खूपच शॉकिंग आहे. नो गव्हर्नमेंट, एनी गव्हर्नमेंट, दे वोंट थिंक ही सगळे विद्यार्थी आमचे नाही आहेत त्यांच्याबद्दल असं व्हायला पाहिजे. नोबडी इज थिंकिंग दिस. इव्हेंट आलेला आहे, वी नीड टू फेस इट व्हेरी युनायटेडली. सगळेच माध्यम प्रतिनिधी, मी म्हणतच नाही एखादा तुम्ही सपोर्ट करा किंवा जे NTA आहे त्याला सपोर्ट करा. द रिस्पॉन्सिबिलिटी, आय हॅव हर्ड NTA स्पीकिंग. NTA चेअरमॅन सर की मी स्वतः ही जबाबदारी घेतो. माझ्या जरी 2 लाख कर्मचारी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होते, पण त्यातले हँडफुल किती 20, 25, 30 हजार जे पण करप्ट आहे, वी आर गोइंग टू फाइंड आउट आणि त्यांच्यावरती शासन केलं जाईल. बट आमचे विद्यार्थी कुठेही हर्ट होऊ नयेत. तुम्ही 100% अश्युरन्स राहा. आज आपण ज्या कंट्रीमध्ये राहतो ती कंट्री अगदी व्यवस्थितरीते कशी काय करता येईल ह्यासाठी आमचे जे प्रशासन असते वरती, आम्ही लोक आहे, आता मी मॅनेजिंग डायरेक्टर बॉडीमध्ये आहे, आम्ही खूप प्रयत्न करत असतो, सगळ्याच मानसिकतेचा विचार करत असतो. बट मला असं वाचायचं आहे, मगाशी जे पॉईंट मी म्हटलं, वाय नीट, तुम्हाला नीटच का पाहिजे. बरेचसे स्टेट्स भांडायला लागले की आम्हाला नीट नको आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं जे HSC बोर्ड, SSC बोर्ड जे आहे आणि CBSE बोर्ड्स, वी हॅव सो मेनी बोर्ड्स इन अ कंट्री, राईट. वी आर नॉट गव्हर्न बाय ओनली सिंगल बोर्ड्स. We need to see about the syllabus of HSC board also. Why academy we need? We need special coaching. Academy is what? Academy is coaching. हे नव्हतं का आधी? आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कोचिंग नव्हतं का? होतं ना. आम्ही होतो तेव्हा जे वीक होते ते लोक कोचिंगला जायचे, है ना. टीचर्स, माझ्या क्लास टीचर्सच मला कधी कधी बोलवायचे की हे तुला समजलं नाही, तर दॅट इज अ गुड थिंग. वी आर नॉट अगेन्स्ट कोचिंग, वी आर अगेन्स्ट द कमर्शियलायझेशन ऑफ कोचिंग दॅट इन द नेम ऑफ अकॅडमी. In the name of academy, the syllabus of HSC, CBSE, international boards are totally different. The syllabus is very, very different from the NEET syllabus. So the students need the coaching. NEET syllabus, आमचे HSC ची मुलं जे आहेत, कॉलेजेस, affiliated कॉलेजेसचे जे आहेत, आमचे शिक्षक इथे विवेकानंद कॉलेजचे आहेत, गोखले कॉलेजचे शिक्षक आहेत, दे आर व्हेरी वेल एज्युकेटेड, व्हेरी वेल क्वालिफाईड, सिस्टीममधनं आलेले आहेत, सगळे क्वालिफाइड आहेत. विषय असा आहे की कॉलेजमध्ये का नाही आहेत, अकॅडमीला का आहेत, कारण जो सिलेबस आहे तो वेगळा आहे. आता विद्यार्थिनीने सांगितलं की तो अभ्यासक्रम आणि नीटचा अभ्यासक्रम वेगळा आहे. इझी कुणाला होतं, जे CBSEचे बोर्ड्सचे विद्यार्थी आहेत त्यांचा अलाइनमेंट जे आहे दॅट इज व्हेरी क्लोज टू सेंट्रल गव्हर्नमेंट. NCERTचे बुक्स आहेत तेही CBSEला आहेत. तुमचे पण मुलं असतील, तुमच्या मैत्रिणी आहेत, त्यांचं डिफिकल्टी लेवल जे आहे ना ती साधारण सेम, फार सेम नाही आहे. दे ऑल्सो नीड अकॅडमी बट लिटल बिट सेम दॅन HSC बोर्ड्स. तर हा जोपर्यंत सिलेबस आमचा अलाइनमेंट होत नाही, आणि हा अलाइनमेंट करायचं एका रात्रीचं काम नाही आहे, नोबडी कॅन डू दॅट. बिकॉज आमच्याकडे खूप वार्सिटी अँड डायव्हर्सिटी पण आहे. आमच्या महाराष्ट्रात असेल किंवा सगळ्या स्टेट्समधून सगळेच अपर क्लासची मुलं नाही आहेत ना. एव्हरीबडी इज नॉट गोइंग टू गो फॉर MBBS अँड नीट, राईट. आता जे ती म्हणाली की जवळजवळ 22 लाख विद्यार्थी बसलेत. गव्हर्नमेंट सीट्स किती आहेत? 1.5 लाख, जास्तीत जास्त 2 लाख MBBSची. डेंटिस्टची असेल 50,000, असं काहीतरी करून एक 3-4 लाखाचे सीट्स आहेत. बट ॲक्च्युली रेशो किती आहे बसायचा नीटचा? 22 लाख पीपल आर रनिंग इन द रॅट रेस फॉर गेटिंग अक्रॉस द नीट गव्हर्नमेंट कॉलेजेसला. तर फर्स्ट थिंग, द सोल्युशन आय एम टॉकिंग अबाउट, द फर्स्ट थिंग अकॉर्डिंग टू मी, that the syllabus alignment to the, if you want to stop the coaching, syllabus in alignment with the NCERT syllabus or NEET syllabus of the HSC, that has to be revised. Second आहे की आताच मला वाटतं मंत्री साहेबांनी पण सांगितलं, नेक्स्ट इयर जी सिस्टीम फेलियर झालेलं आहे हे ह्युमन रिसोर्सनं झालंय, AIची केले, वी डोंट नो बिकॉज CBI इज इंटू लुकिंग इंटू दॅट इज गोइंग टू कम. बट ऑनरेबल मिनिस्टरनी पण सांगितलेलं आहे की नेक्स्ट टाइम आम्ही CBT म्हणजे एक कम्प्युटर बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करणार आहे. नो डाऊट तिथेही फेल्युअर असतं, कारण दिस इज ऑल टेक्नॉलॉजी, दिस इज ऑल डिजिटल, थोडं करप्शन्स पण असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अकॅडमीला जाण्याला आमचा विरोध नाही आहे, कोचिंगला जाण्याला आमचा संस्थाचालक म्हणून अजिबात विरोध नाही आहे. ज्यांना खरंच गरज आहे कोचिंगची, कारण हे सिलेबस दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि जे तिनं म्हटलं की आदल्या दिवशी रिझल्ट लागला, आम्हाला मार्क्स कमी पडले, तर मेन थिंग इज द HSC जे मार्क्स आहे ते नीटला अजिबातच धरत नाही आहे, 50% धरतात. वाय दिल गिव्ह व्हॅल्यू टू आर टीचर्स? आमच्या कॉलेजेसला मुलं काय येतील,
तुम्ही 50%च धरताय नीटला. सगळे लोक फोकसिंग ऑन द नीट ओनली. दे आर नॉट फोकसिंग हिअर बिकॉज शी माइट बी 97 at नीट स्कोर और मे बी 700 समथिंग. बट व्हॉट अबाउट HSC? दे आर नॉट गिव्हिंग कॉग्निझन्स टू द HSC ओनली. नावापुरतं कॉलेजेसला येऊन शिकायचं 50% झालं की वी आर थ्रू. हे सिस्टीम बंद व्हायला पाहिजे. वेटेज शुड बी गिव्हन टू द स्टेट बोर्ड्स ॲज वेल ॲज द नीटचं सिलेबस किंवा जो पण आहे ते. ह्या दोन्ही जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांची संख्या आमच्या कॉलेजेसला वाढणार नाही. आमच्या सगळ्याच कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रात असेल किंवा कोल्हापूरचं बोलायला झालं, शिवाजी युनिव्हर्सिटीचं रिप्रेझेंटेशन करते, सगळे शिक्षक अगदी खूप वेल एज्युकेटेड आहेत. BEd आहेत, MNed आहेत, PhD आहेत, सगळे क्वालिफाईड आहेत. ते शिकवण्यासाठी सक्षम आहेत. दे कॅन टीच नीट. बरं, आज जे पेपर फुटी झालेले आहेत तुम्ही बघितले का? ते शिक्षक कोण आहेत? कॉलेजेसमधले शिक्षक आहेत. जे पॅनलमध्ये आहेत ते कॉलेजेसमध्ये आहेत. नथिंग IITला शिकवलं आणि क्लासेसमध्ये येऊन शिकवलं ह्यात फरक नाही. ॲक्च्युली बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत दॅट आर गोइंग टू बी क्लिअर्ड इन द कॉलेज इट सेल्फ. यू आर डुईंग युअर नीड एव्हरीथिंग बट द बेसिक कॉन्सेप्ट शुड बी क्लिअर्ड हिअर ओनली. हे जोपर्यंत तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत तुम्ही कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाऊ शकत नाही. आणि हा जो भ्रम आहे विद्यार्थ्यांच्यात आहे, पालकांच्यात आहे, दे आर कमिंग टू मी. वी आर गोइंग टू टाय अप विथ अकॅडमी. वी आर नॉट गोइंग टू सेंड आवर चिल्ड्रन्स टू स्कूल्स. हे पालक बोलतात. किती पालकांना आम्ही सांगणार? माझ्याकडे जे येतात त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग हा जो पार्ट आहे ना, शासनाने आत्ता इमिजिएट इफेक्टमध्ये काउन्सिलिंग सेंटर्स, काउन्सिलिंगचे टीचर्स, दे हॅव टू ब्रिंग इन ॲक्शन नाव. काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे, पालकांसुद्धा आणि विद्यार्थ्यांसुद्धा. आज हिला प्लॅटफॉर्म मिळाला बोलायला. किती लोकांच्या मनात काही काही गोष्टी आहेत की ते असं सांगू शकत नाही आहेत. काउन्सिलिंग सेंटर्स इमिजिएटली गव्हर्नमेंट शुड कीप इन ॲक्शन. आणि चांगले काउन्सिलर घ्या. पालक जिथं बोलू शकतील हेल्पलाईन चालू करा किंवा जे मुलांची ज्या आत्महत्या ते रोखण्यासाठी इमिजिएट इफेक्टमध्ये यू कॅन डू दिस. आणि पालकांनाही काउन्सिलिंग करायला पाहिजे की माझ्याकडे खूप ग्रामीण भागातले पालक येतात ॲडमिशनसाठी. जे से अकॅडमी पाहिजे. मी त्यांना विचारलं अकॅडमी कशाला? तुमचं पर्सेंटेज काय आहे? 50, 60, 70. मला म्हणायचं नाही की पालकांनी स्वप्न बघू नये की त्याला नीट करून त्याला डॉक्टर करायचंय. होऊ शकते. एनीबडी कॅन हॅव अ रेव्होल्युशन, एनीबडी कॅन चेंज द पर्सेंटेज. बट तुम्ही बघा ना, तुम्हाला अकॅडमीचं ओझं झेपणार आहे का? त्या विद्यार्थ्याला स्टेट बोर्डचं ओझं झेपणार आहे का? जो आत्ता फेस व्हायला लागला ना आपल्याला प्रॉब्लेम. नीटला जो मुलगा बसलाय त्याला इकडे 60% आणि 50% HSCला आहेत. तर हा कुठे, हा गॅप कसा फिल करायचा? म्हणजे त्याचं बेसिक कॉन्सेप्टच क्लिअर नसताना तुम्ही हायर लेवलचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देताय. तर हा सुद्धा एक सगळ्यांसाठीच बोलते मी. तुम्ही जे अगदी जे रँकर्स आहेत त्यांच्यासाठी नाही बोलत आहे, तर सामान्य जी मुलं असतात त्यांनाही सांगते. वी नीड टू सी व्हॉट अ मेंटॅलिटी इज. तुमचं परफॉर्मन्स कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. काउन्सिलिंग सेंटर खूप गरजेचं आहे. मला पालक म्हणतात मला अकॅडमीला घालायचं आहे. तुम्हाला अकॅडमीबद्दल काय माहिती आहे? तिथे काय शिकवतात माहिती आहे? त्यांचे शिक्षक कोण आहेत माहिती आहे? त्यापेक्षा तुम्ही कॉलेजला पाठवा. त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग द्या, प्रॅक्टिकल करून देत, ते बघून देत. आम्ही आजपर्यंत इथेपर्यंत आलोय. मी PhD केली आहे. आम्ही कशातनं गेलो? आम्ही नीटमधनं नाही गेलेलो. आम्हाला सीटी होती, स्टेट गव्हर्नमेंटची होती. तर गव्हर्नमेंट तुम्हाला द्यायला लागले आता वरच्या लेवलला, नॅशनल लेवलला, महाराष्ट्राला एक चांगलं प्लॅटफॉर्म द्यायला. इट्स गुड. बट तुम्ही पालकांनी पण येताना चांगला माझा विद्यार्थी घडला पाहिजे. त्याला इंटेलेक्ट, त्याचं इंटेलिजन्स जे आहे ते कुठे तर प्रूव्ह व्हायला पाहिजे. नॉट जस्ट ही इज अ डॉक्टर सो ही विल बी इंटेलिजंट. He is an engineer, so he is intelligent. It's not that thing. So many allied courses are there. So many. Nobody is thinking about that. तर हा पण एक कुठेतरी जो गॅप आहे ना तो व्हायला पाहिजे. ऑल द पेरेंट्स आर बॅक ऑफ नीट, JEE, सो मेनी एक्झाम्स, ॲडव्हान्स JEE. तर वी नीड टू टेक अ डेटा ऑल्सो की हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव अपियर्ड सिन्स 10 years. हाऊ मेनी हॅव गॉट ॲडमिशन इन गुड MBBS colleges, in government colleges. Many of the times I have seen that the ranker also doesn't have a seat in government college because of the maybe reservation or something else. I don't know. But this is the fact. किती लोकांना गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मिळाले. सो दे एंड अप इन प्रायव्हेट कॉलेजेस. दे गिव्ह सो मच मनी. सो दिस इज ऑल अ नेक्सस. द पेरेंट्स शुड बी अवेअर ऑफ दिस. द पेरेंट्स इज द मेन थिंग. स्टुडंट्स आमचे खूप लहान आहेत. 10वी पासून नुकतीच 11वीला आले. पालकांचं काउन्सिलिंग होतंय काय? आणि पालकांना बरेच माध्यम समूह असतात ते काउन्सिलिंग करतात. तर हा डीप लेवलला जाऊन काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे की तुमच्या पालकांचं जे IQ लेवल टेस्टिंग जे असते दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह नाव. खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सगळे लोक नाही परवडत शकत. खरं गव्हर्नमेंटनी हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट जर केलं
अनालिसिस करून की तुमचा मुलगा कशासाठी बनलाय. पालकांचा प्रेशर एवढा आहे की नो यू हॅव टू बी अ डॉक्टर, नो यू हॅव टू बी अ इंजिनियर. सो दिस प्रेशर शुड बी रिलीज्ड. दिस प्रेशर शुड बी रिलीज. लेट हिम डू, लेट हर डू व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. आणि हे कधी होणार? आमची मुलं अजून लहान आहेत, त्यांना काही कळत नाही. 10वी-11वीच्या मुलांना काय करणार आहे हे पालकांची उत्तरं सांगते. त्याला डॉक्टरच व्हायला लागणार. आमचं प्रोफेशन डॉक्टर आहे, तिथे जास्त स्कोप आहे, तो अब्रॉडच जायला पाहिजे. बट यू लिसन टू द स्टुडंट फर्स्ट, व्हॉट ही वॉन्ट्स टू बिकम. इफ ही वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर बाय हिमसेल्फ बाय हर सेल्फ, लेट हिम गो. मग त्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक करा, अकॅडमी घाला, अब्रॉड पाठवा, काही करा. बट लिसन टू द चाइल्ड फर्स्ट. ही मानसिकता आहे ना विद्यार्थ्यांची, ती बिचारी वेकेशनचा विचार करते. माझं वेकेशन 2 महिन्याचं मी प्लॅन केलेलं. शी वॉन्ट्स अ वेकेशन. वाय नॉट? नीट केल्यावर MBBS करताना सुद्धा तू वेकेशन घेऊ शकतेस, असं काही नाही आहे. तर हा पालकांचं काउन्सिलिंग टॉप प्रायोरिटीवर व्हायला पाहिजे. स्टुडंटचं काउन्सिलिंग टॉप प्रायोरिटीवर व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये चेंज येणार नाही. कॉलेजेसला प्रायोरिटी द्यायला पाहिजे शासनाने. कॉलेजेसचा अभ्यासक्रम अलाइनमेंट विथ द नीट सिलेबस ते कसं करता येईल. आणि ह्याची सुरुवात झालेली आहे NEP मध्ये. ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपण इम्प्लिमेंट केलेली आहे, आता आमच्याकडे सिनियर कॉलेजेसला ती लागू आहे, ती खालच्या लेवलला पण आता यायला लागलेली आहे. सिलेबसमध्ये ट्रेमेंडस चेंजेस व्हायला लागलेले आहेत. बट इट इज गोइंग टू टेक टाइम. एक थोडे 10 इयर्सचा कालावधी हा जाणार आहे. बट NEP इज इंट्रोड्युसिंग इन ऑल कॉलेजेस, इन ऑल सिस्टीम. ओव्हरऑल सिलेबस सगळ्या स्टेट्सचा किंवा हा एका ह्याच्यावरती केला पाहिजे असं मला वाटते. कारण ह्याच्यामध्ये परत सुप्रमसी येते की कुठला स्टेट इज परफॉर्मिंग बेस्ट. महाराष्ट्र हे कॉम्पिटिशन जे आहे ना, हा थोडासा मुलांच्या मध्ये हा खूप इम्पॅक्ट व्हायला आहे. बरेचसे जेव्हा हे लोक पास होऊन जातात तर तेव्हा बाकीच्या स्टेटची कंपॅरिझन होते, कम्युनिकेशन स्किलचं कंपॅरिझन होते. तर ह्या गोष्टीसाठी कॉलेज लेवलला हा ट्रेनिंग जर केला, अकॅडमीचे किती ते ट्रेनिंग ज्युनियर कॉलेजेसला आहेत, सिनियर कॉलेजला पण हा आलेला आहे अकॅडमीजचा. तुमच्या आर्मीची भरती असेल, एव्हरीबडी इज सेइंग फॉर वी वॉन्ट जॉब्स. दॅट इज ग्रेट थिंग. जॉब असायलाच पाहिजे. बट एक चांगला ह्युमन बिंग होण्यासाठी तुम्हाला जे ओव्हरऑल किंवा हॉलिस्टिक जे आहे अप्रोच, तो येण्यासाठी हे सगळं व्हायला पाहिजे. हा जो सिस्टीम फेलियर आहे हे कसं करेक्ट करायचं किंवा CBTच्या माध्यमातून, हे गव्हर्नमेंट इज ऑलरेडी ट्राईंग. तर गव्हर्नमेंटला असं पण आहे की बाकीच्या स्टेट्समध्ये किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये जे ऑनलाईन एक्झाम्स होतात, MSAT असेल, तिथे भ्रष्टाचार होतोय काय किंवा ते कसं एन्काउंटर करतात, वी नीड टू सी दॅट ऑल्सो. आणि एक प्रशासन म्हणून आणि शिक्षक म्हणून, परत तुमचे माध्यम समूह म्हणून किंवा सगळेच पालक म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून आता विद्यार्थ्यांच्या मागं उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्यांना धीर देणं खूप गरजेचं आहे. आणि 100% ट्रान्सपरन्सी, कुणालाही विश्वास राहिलेला नाही मला मान्य आहे. खरं हे इव्हेंट जो आहे, हा इव्हेंट आपल्याला पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या पाठी राहूया आपण. त्यांना अभ्यास करण्यासाठी तुम्ही काहीही विसरलेला नाही आहे. तुमच्यासाठी हा अजून एक मंच आहे, अजून एक एक्झाम द्यावी तुम्ही आणि त्या सॉलिडॅरिटीनं तुम्ही द्यावी. तेवढा अभ्यास तुमचा झालेला आहे आणि यू मेक युअर सेल्फ स्टडी. आणि सगळे पालक आणि सगळे आपण त्यांच्या पाठी उभे राहूया आणि त्यांना एक बळ देऊया. कारण इट इज नॉट टाइम टू फाईट. वी आर अगेन्स्ट द सिस्टीम, वी आर फायटिंग अगेन्स्ट द सिस्टीम, बट वी शुड बी विथ द स्टुडंट्स to go to the studies and to give the papers. कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन टू द स्टुडंट्स. आणि हे इथनं पुढं बाकीच्या लोकांना असं होऊ नये ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी असं वारंवार अशा बैठकी घेऊन, आज झालाय तुमची एक्झाम झाली विसरून चालणार नाही, हे कायमच प्रोग्रेसिव्ह राहायला पाहिजे. ह्याच्याबद्दल ती खूप काउन्सिलिंग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आपण निश्चितच एक चांगला मार्ग काढू आणि शासनानेही आमचा ऐकावं, आमच्या सगळ्यांचे जे म्हणणे आहेत शासन दरबारी पोचावे. आणि एक शासनाचा एक अकॅडमिक काउन्सिल मेंबर म्हणून त्याचाही नक्की आम्ही विचार करू. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून असेल, बोर्ड्सला असेल, आपण थोडं पत्रव्यवहार करू आणि ह्यातनं कसं आपल्याला सेफली बाहेर येईल. निदान ही बॅच, त्याच्यानंतर CBT माध्यमातून हे होणार आहे नेक्स्ट इयर, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्येही AI टूल्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करून कशी ट्रान्सपरन्सी राहील आणि पालकांना हा जो गेलेला आणि गमावलेला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आहे सिस्टीमवरचा, तो आणण्याचा एक मोठा हर्क्युलियन टास्क शासनाला करायचा आहे आणि तो नक्कीच ते करतील. थोडा आपण सगळ्यांनी विश्वास करूया आणि ही येणारी नीट जी आहे ती मुलांना आपण त्यांच्या धीर देऊन ती नीट त्यांना देण्यास आपण सगळ्यांनी प्रोत्साहन करूया असं मी आवाहन करते. थँक्यू. कशा काळात
90 ते 95 असून प्रत्येकाला पेपर फुटले. गेल्या वर्षीच आपल्या कोल्हापुरात टीईटीचा पेपर फुटला. त्यांच्यावर फक्त आता म्हणजे एफआयआर झाली, कारवाई अजून काही झाली नाही. त्यांच्या नीटमध्ये काय होईल का नाही असं काही लोकांमध्ये समजलं. तर समाजानं प्रतिमा पेपर फुटला समाजानं काय करायचं? पेपर फुटी सारखं हे भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे. दॅट इज इन एनी गव्हर्नमेंट एरा कुठलाही पेपर जरी फुटला हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. त्याला कडकच्या कडक शिक्षा होणे, ह्याच्या पलीकडं गव्हर्नमेंट आणि इवन लॉ लिगल जे ॲडवायझर्स असतात हे सांगतात की त्यांच्यावरती कारवाई चालू आहे आणि करतच आहे. मला वाटते गव्हर्नमेंट सगळ्यांना पकडलेलं आहे. आता एक मोठं अकॅडमी चालवणारा व्यक्ती पकडलेला आहे की त्यांनी पेपर लीक केले. बट वी हॅव टू फाइंड आउट की नेमकं पेपर लीक कसा झालाय तेही आपल्याला अजून माहिती नाही. सीबीआय इज इन टू दॅट. तर तेही इन्व्हेस्टिगेशन करेल आणि पाठीमागेही होत होतं, आताही व्हायला लागलं. ह्याच्यासाठी आपल्याला बाकी मी मगाशीच जसं म्हटलं बाकीच्या देशामध्ये हे जे असे कोर्सेस असतात किंवा हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात इफिशियंटली कसं काय कॅरी करू शकतो आणि लेस त्याचं, कारण जवळजवळ मला वाटतं 54,000 सेंटर्स होते आपले हे जे ऑफलाईन जे होतं आपल्याकडे आणि 22 लाख स्टुडंट्स होते. त्याच्यामुळे हे ट्रान्सपरन्सी राहायला खूप अडचणीचं होतं कारण एवढे जवळजवळ 2-3 लाख लोक इन्व्हॉल्व्ह होते ह्याच्यामध्ये. तर ते अगदी पेपर सेट करण्यापासून ट्रान्सपोर्टेशनपर्यंत, स्टोरेजपासून डिस्ट्रीब्युशनपर्यंत ही फुल चेन होती. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हुडकून काढावं लागेल की ही नेमकी लूपहोल कुठे राहिला आणि कुठून काही लीक झालं. तर ह्या सगळ्या गोष्टीला इट रिक्वायर्स टाइम. बट हे असे प्रकार पुढे घडू नये त्यामुळे लिगल ॲडवाईस घेऊन लिगॅलिटीमध्ये काय स्ट्रॉंग करता येईल, जसं बाकीच्या गोष्टीमध्ये अगदी त्याची आपण फाशीची कशी मागणी करतो, बरेच जण म्हणतात ह्याला कडकच्या कडक शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर किंवा आत्ताच्या आमच्या पिढीच्या समोरही झाली तर ट्रान्सपरन्सी कुठेतरी राहील आणि गव्हर्नमेंटचा वरचा विश्वास आणि ह्या पेपर फुटीला लगाम बसेल असं मला वाटतं. तुम्ही सगळेजण आलात आज इथे आणि काही विचार मंथन केलं. तर याच्यातल्या अनेक गोष्टी आहेत, सिस्टम सुधारण्याच्या गोष्टी आहेत. त्याच्यापैकी आमच्यासारख्या पत्रकारांना वाटणारी चिंता अशी आहे की शिक्षकही या पद्धतीच्या अनैतिक कामामध्ये जर सहभागी असतील तर माझ्यासारख्या संपादकाला त्याची चिंता वाटते. कारण पूर्वी शिक्षक म्हणजेच एक आदर्श, गावात सुद्धा अगदी सिनेमांमध्ये सुद्धा की कोणाचं ऐकायचं तर त्या गावातल्या शिक्षकाचं ऐकायचं. आपल्याकडे एक बनगरवाडी नावाचा सिनेमा झाला बघा, व्यंकटेश माडगुळकरांचं, कथा होती. अगदी 4 रुपये सुद्धा त्या शिक्षकाकडे ठेवायला द्यायचं एवढा विश्वास. त्यामुळे शिक्षक सांगेल ते पूर्व दिशा, गावाचा कारभार सुद्धा. एक देऊळ नावाचा मराठी सिनेमा होता, त्याच्यात एक शेवटचा मी शिक्षक बघितला की आदर्श शिक्षक, गावाने कसं राहावं, कसं वागावं या पद्धतीचा साकल्याने समाजाच्या भल्या करण्याचा विचार शिक्षक करत होते. आणि अशा याच्यामध्ये जर शिक्षकांसारखंच लोक सापडत असतील तर सिस्टम सुधारायची आहेच आहे. पण मुळात समाजाची म्हणण्यापेक्षा शिक्षकांची नैतिकता आता कुठंतरी ठीक करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आणि शिक्षकांनी खाजगी क्लास चालक असतील किंवा आपले हे असतील यांनी थोडंसं आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि मी आत्ता येताना परत तुमचं ऐकलं की विद्यार्थ्यांना त्यांच्या मनावर त्यांचं काय म्हणे, त्यांचं म्हणणं काय, त्यांचं मत काय, त्यांचा कल काय याच्याकडे पाहायला पाहिजे. माझ्या घरामध्ये 6 डॉक्टर्स आहेत, नीटच्या आधीचे असलेले, माझी मिसेस पण आहे. तर मुलाला जेव्हा आम्ही डॉक्टर हो असं म्हणालो, नाही मी करणार नाही, मला इंजिनिअरिंग करायचं आहे, कॉम्प्युटर. आम्ही त्याला स्वातंत्र्य दिलं, तुला वाटतंय तो आता तो करतोय. तर हे मुलांच्याही मनावर असावं. त्यामुळं आणि पुन्हा आपण ह्या सिस्टममधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर व्हाव्यात, मुलांना आधार मिळावा तुम्ही म्हणतो तसं, आणि हे पुन्हा एकदा सगळं चक्र सुरळीत व्हावं अशीच अपेक्षा आपण सगळेजण व्यक्त करूया. तुम्ही सगळेजण या निमित्तानं इथे आलात आणि साधक बाधक चर्चा केली त्याबद्दल तरुण भारततर्फे तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. कदाचित परत आपण याचा एखादा राऊंड पुन्हा करू आणि पुन्हा याच्यावर चर्चा करू. थँक्यू.